मराठी एंटरटेनमेंट विश्वातील सर्व अपडेट्ससाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी कॉफी आणि बरंच काहीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज माझ्यासोबत एक अशी अभिनेत्री आहे, तिने मराठीत काम केलं आहे, ती सध्या हिंदीमध्ये काम करते आहे आणि अभिनय ही तिची आवड आहे. पण त्या व्यतिरिक्त आणखीनसुद्धा एक मस्त तिची आवड आहे आणि ती आवड नेमकी काय तुम्हीच बघा. वो चीज़ जिसे दिल कहते हैं, वो चीज़ जिसे दिल कहते हैं, हम भूल गए हैं रख के कहीं. गुलजार साहेबांची शायरी आहे, मला खूप आवडते. मी आणखीन एक ऐकवते. लगता है जिंदगी आज कुछ खफा है, लगता है जिंदगी आज कुछ खफा है, चलिए छोड़िए कौन सी पहली दफा है. क्या बात है. आपल्या कार्यक्रमाची मस्त सुरुवात झाली आहे. माझ्यासोबत आहे सध्या अभिनेत्री सिद्धी कारखानीस. खूप स्वागत तुझं. नमस्कार, थँक्यू. खूप छान सुंदर आणि शायरीफुल सुरुवात करून दिली असते या कार्यक्रमाची. खूप गप्पा मारायच्या आहेत मला तुझ्याशी. येस. आणि खूप गेमही खेळायचे आहेत या कार्यक्रमामध्ये. सुरुवात मी खूप करायची? एक्सायटेड आहे दर्शना. मी तुला भेटण्यासाठी पण जास्त एक्सायटेड क्या होते, बात. कारण की मी तुमचे सेगमेंट्स पाहिलेत आणि मला तुला भेटायची खूप इच्छा होती. मला थँक्यू. सो येस, आपण करूयात सुरुवात. या कार्यक्रमात जो गेस्ट येतो त्याला माझा पहिलाच प्रश्न असतो, तो म्हणजे कसे आहात आणि कसं चाललंय आयुष्य, कसं चाललंय सिद्धीचं आयुष्य. आयुष्य सुंदर आहे, खूप मस्त चाललंय आणि मी पण खूप मस्त आहे. छान चाललंय सगळं. छान. सेटवर कसं, म्हणजे हिंदी करतेस तू आता, हो. मराठी करून हिंदीत गेलीयस. Yes. तर तो सगळा माहोल कसा आहे आणि सिद्धी कसं एन्जॉय करते. खूप सुंदर आहे. माझ्यासाठी वेगळा अनुभव आहे डेफिनेटली, कारण की भाषा बदलते, लोक बदलतात, वेगळ्या भाषेचे लोक असल्यामुळे ते वेगळ्या कल्चरमधनं येतात, मी वेगळ्या कल्चरमधनं येते, तोही फरक पडतो. सराउंडिंग वेगळं आहे, कामाची पद्धत तेवढी वेगळी नसते, पण एक थोडेफार जुजबी फरक असतातच ऑब्व्हियसली. त्यामुळे थोडं सेट व्हायला वेळ लागतो, पण खूप छान आहे. त्यामुळे मला मजा येते. मी शिकतेय. आपण शिकत असतो पण एन्जॉय करतो, त्यामुळे आय एम एन्जॉयिंग इट. अगदी लव लग्न लोचा जेव्हा बघितलं तेव्हा सिद्धी एक असं मस्त बबली कॅरेक्टर बघितलं. आणि आता ओबेरॉय म्हणजे जी तू कॅरेक्टर प्ले करतेस, आडनावच ओबेरॉय, वजन वाटतंय आडनावामध्ये. कसं रिलेट करतेस हे सगळं. मला तर फार कष्ट पडलं का सुरुवातीला, कारण की मी लव लग्न लोच्यानंतर मी विरारला परत शिफ्ट झाले होते घरी आई बाबांबरोबर. त्यामुळे जेव्हा मी इश्कबाज करायला सुरुवात केली तेव्हा मी ट्रेननीच जायचे. त्यामुळे मी सकाळी अशी धकाधकीत सगळे तोंड बांधून आणि मग सेटवर पोचायचे आणि तिथे गेल्यावर तुम्ही ओबरॉय. आडनावातच वजन आहे. म्हणजे मी म्हटलं की मला चॉपरने जायचं आहे तर माझा भाऊ मला चॉपरने कॉलेजपर्यंत ड्रॉप करेल असं वगैरे. त्यामुळे पण अगदीच थोडे दिवस मला एकदा आपण कॅरेक्टरमध्ये गेलो की मग बाकीच्या गोष्टींचा फरक नाही पडत. मला तर खूप अफेक्ट झालं त्या गोष्टी सुरुवातीला, पण मग हळूहळू होतं. सिद्धी लोकांना किती आवडते हे तुझं सोशल मीडिया बघितल्यावर मला कळतं. म्हणजे मी जेव्हा आता स्कॅन केलं तुझं अकाउंट, हो, मला खूप आवडते आणि मला सपोर्ट पण लोक करतात. म्हणजे मी तुला सांगते एक किस्सा की एकदा मी लाईव्ह असताना कोणीतरी एक अश्लील कमेंट केली होती त्यावर आणि मला नंतर कळलं, मला राग आला. मग मी स्क्रीनशॉट काढून पोस्ट केलं आणि म्हटलं की हे बघा असे लोक आहेत ह्यांना. तर त्याच्यावरती लोकांनी जे मला मेसेजेस केले, मग त्या व्यक्तीला मेसेजेस करून त्यांनी काय शिव्या दिल्या ते मला स्क्रीनशॉट काढून पाठवले. आणि मग त्यांनी खूप बरं इतका त्या माणसाला त्रास दिला की त्या माणसाने मला सॉरी म्हटलं नंतर की असं आय डिडंट मीन इट, चुकून झालं वगैरे. सो लोक करतात, खूप सपोर्टिव्ह असतात, खूप प्रेम करतात आणि खूप भरून येतं. असं वाटतं कधी कधी की आपण एवढं डिझर्व करतो का, एवढं जेवढ्या अमाऊंटमध्ये ते प्रेम करतात. पण मग जबाबदारी खूप आहे असं जाणवतं. फॅशनची पण आवड आहे ना तुला, कारण मी बघितलं तर हा एक फोटो मला दिसला सिद्धीचा, त्यात माझं असं छोटंसं तोंड दिसतं ड्रेसमध्ये. तिचा चेहरा छोटा दिसतोय पण तिचा ड्रेसचा घेर खूप मोठा आहे. आणि जेव्हा मी बघितलं, म्हणजे काही काही स्टोरी वाचत होती तेव्हा खूप भन्नाट कॅप्शन्स दिले होते. सगळ्यात आधी मला या ड्रेस बद्दल जाणून घ्यायला आवडेल. हा माझ्या ऍक्च्युली डिझनी प्रिन्सेस सारखा ड्रेस आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यावर लोकांनी तशाच कमेंट्स सुद्धा केल्या आहेत की प्रिन्सेस दिसते आणि मी स्वतः पण फील करत होते प्रिन्सेस त्या कपड्यात. कोणी डिझाईन केला आणि काय स्पेशल होतं. इश्कबाजचे जो स्टायलिस्ट आहेत शिवानी शिराली, त्यांनी तो डिझाईन केलाय. आणि मॅस्करेड पार्टीचा जो एपिसोड होता त्यासाठी तो ड्रेस होता. ओके.
आणि मग वेळ होता तर मग आम्ही फोटो सेशन केलं. आणि मग तो असा छान ड्रेस होता. तुला वाटलं ना तो घरी खूप घेऊन सुंदर जावा? होता अगं, खूप. अगं प्रत्येकच ड्रेस बद्दल मला असं वाटतं इतके सुंदर कपडे त्या डिझाईन करतात, खूप छान डिझाईन करतात. त्यामुळे असं फील होतं की प्रिन्सेस वाला प्रिन्सेस फील. आहात. क्या ओबरॉय. बात आहे. म्हणजे चला आता हिच्याबद्दल गप्पा मारल्या आहेत, मी थोडं बऱ्यापैकी कळलंय मला हिच्याबद्दल. आता कितीही नौटंकी आहे आणि कशी मस्त ऍक्टिंग करते हे आपण तर बघतो सेटवर. मी खूप साधी आहे ग, खूप साधी आहे. मला बघा, नाही येत सुरुवात नौटंकी झाली. करता. मला नाही येत नौटंकी करता. हा मग ते तर कळेल. काही डायलॉग्स हिंदीतले मी तुला बोलून दाखवीन आणि ते डायलॉग्स तुला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून बोलायचे आणि ते बोलताना त्याला सिद्धी कारखानीचा टच पाहिजे. तो आपोआप येईल कारण हिंदी मराठी ट्रान्सलेशन करायला गेले की पण तू झालं. सध्या हिंदी बोलतेस ना, त्याच्यामुळे आता मराठीत बोलायचंय तुला. बरं. तर डायलॉग्स मी हिंदीत सांगेन, तर तुला मराठीत बोलायचं आहे. खूप मोठे मोठे नाही आहेत ना नाही, छोटे एक एक ओळ. बरं. ओके, पहिलाच बाहुबली पिक्चर मधला डायलॉग आहे. बिजली की तरह तेज, हाथी जैसी शक्ती, शेर जैसी गरज, चीता जैसी आता हे फुर्ती. अर्ध अर्ध सांग ना, म्हणजे एकदम नाही होणार ना. ओके, गीत जैसी नजर, पूरे के पूरे जंगल के दर्शन हो गए प्रभू, असा डायलॉग आहे. ओके. ओके, पहिल्या 2 ओळी. हा. बिजली की तरह तेज, विजेसारखी चपळ, हाथी जैसी शक्ती, हत्ती सारखी सामर्थ्यवान, शेर जैसी गरज, शेर जैसी गरज, सिंहासारखी गरजला काय म्हणतात? टेक 2. ओके. हा पुढचं बोलूयात ना. हा. चीता जैसी फुर्ती. चित्त्यासारखी स्फूर्ती, ओ, गीत जैसी नजर, गिधाडासारखी नजर. नजरला नजरच म्हणतात. नजर, पूरे के पूरे जंगल के दर्शन हो गए प्रभू. संपूर्ण जंगलाचं दर्शन घडलं प्रभू. हा, आता एकत्र बोल. अगं हे घे, वाच तू हवं तर. हा. पण गरजला काय म्हणायचं ते अजून नाही कळलं, पण गरज गरज. म्हणूयात. ठीक आहे. हा. विजेसारखं. आता पण हे स्त्रीसाठी आहे का पुरुषासाठी आहे? तू वाच ना, ट्रान्सलेट ओके, कर तू आपण डायलॉग. पुरुषासाठी. हा, ठीक आहे. विजेसारखी चपळाई, हत्तीसारखं. ओके, परत. ठीक आहे, होईल. Take 2. विजेसारखी चपळाई, हत्तीसारखं सामर्थ्य, सिंहासारखी गर्जना, चित्त्यासारखी स्फूर्ती आणि गिधाडासारखी नजर. संपूर्ण जंगलाचं दर्शन घडलं प्रभू. वाव, क्या बात आहे. नेक्स्ट. आता हा आपल्या सगळ्यांचा लाडका ऍक्टर SRKचा डायलॉग आहे. यो. प्यार का कारोबार तो बहुत बार किया है, मगर प्यार सिर्फ एक बार. कारोबारला धंदा म्हणू शकतो का आपण? हाँ, प्यार का कारोबार तो बहुत बार किया है, व्यवसाय खूपच असं नाही वाटणार, बरोबर? हाँ, मगर प्यार सिर्फ एक बार. प्रेमाचा धंदा तर खूप वेळा केलाय, पण प्रेम फक्त एकदा. वाह. नेक्स्ट. थप्पड़ से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है. कानफटात मारण्याला घाबरत नाही, सिद्धी नाही विचारत मी तुला. मी खूप पुअर करते का? थप्पड़ से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है. एक मिनिट, आपण कानफटातच मारतो ना थप्पड, म्हणजे हाँ, कानाखाली खेचण्याला घाबरत नाही साहेब, पण प्रेमाला घाबरते. आय नो आय एम पुअर. ओके. नेक्स्ट. तू हिंदी मराठी सांगूनच तू. हिंदी डायलॉग तुला मराठीत मी करायचा आहे. खूप हे अशी होते माहितीये का, म्हणजे Okay, next. पोहे में लिंबू पिळा का टाइप्स हिंदी बोलायचे मी. पण मग तू आता मी करतेयस show हिंदी. करतेय. मी खूप मेहनत करते त्यासाठी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे त्याचंच प्रॅक्टिस आहे. येस, राईट. तुझ्या उद्या सेटवर जाशील तेव्हा तेव्हा मी बेटर असेल. हर चीज करो लिमिट के अंदर, लेकिन प्यार लिमिट के बहुत बाहर. हं? प्रत्येक गोष्ट मर्यादेत करा, पण प्रेम सीमे पलीकडे. असं वाटतं का तुला कुठला मुलगा हो बोलेल? थोडं इमोशन्स, थोडं असं रोमॅन्टिक. पण माझं या प्रेम आणि या सगळ्या गोष्टीत माझं हेच होतं. हा, ते जरा प्रॉब्लेमच असतो. ठीक आहे. ओके, पुढचा. जर युद्ध वाटलं ना जरा ते, हा, की तुला प्रेम करावंच लागेल. म्हणून मी जातो सीमे बाहेर. ठीक आहे, ओके, शांत हो तू. आप हमसे हमारी जिंदगी मांग लेते तो हम आपको खुशी खुशी दे देते, पर आपने तो हमसे हमारा गुरूर छीन लिया. आता हे जरा थोडं सॉफ्टनेस, प्रेमाने? प्रेमाने.
ते प्रेमाने म्हटलं की तिचं असं होतं. हो का? हो अगं, तिथेच माझी गाडी अडते, तिथेच. तुम्ही आमच्याकडे आमचं आयुष्य मागितलं असतं, आम्ही आनंदाने दिलं असतं, पण तुम्ही आमच्याकडे आमचा स्वाभिमान मागितलात. टेक 2. येस. तुम्ही आमच्याकडे आमचं आयुष्य मागितलं असतं, आम्ही आनंदाने दिलं असतं, पण तुम्ही आमच्याकडे आमचा स्वाभिमान मागितला. छीन लिया ना. हा. तुम्ही आमच्याकडून आमचा स्वाभिमान हिरावून घेतला. टेक 3. आता वन तुम्ही शॉट. आमच्याकडे आमचा नाही नाही नाही, ठीक आहे. काय होतं? आपने तो हमसे हमारा नाही, पहिलं काय गुरु- होतं? आप हमसे हमारी हां, जिंदगी तुम्ही आमच्याकडे आमचं आयुष्य मागितलं असतं, आम्ही आनंदाने दिलं असतं, पण तुम्ही तर आमच्याकडून आमचा स्वाभिमान हिरावून घेतला. क्या बात है. येस, नो, हो, नाही, ओके, अच्छा, ठीक आहे. हे जे शब्द आहेत जे हो, आपण हो, कॉमन हो. रिप्लाय मध्ये वापरतो बरोबर. ते तुला वापरायचे नाहीयेत. ठीक आहे. तर मी तुला जे प्रश्न विचारेन त्याची उत्तरं हे 6 शब्द न वापरता तुला द्यायचे. समजलं? खेळूया. पहिलाच प्रश्न. तू फिटनेस फ्रीक आहे का? कसं? जे शब्द मी सांगितले ते तुला वापरायचे पण नाही. तेच शब्द उत्तर आहेत ना. हा, बघ मग तू एक्सप्लेन कर. तू फिटनेस फ्रीक आहेस का? मी जिमला जाते. हा. आणि अजून? ओके, स्मार्ट. वडापाव आवडतो का? फेल. नाही नाही, मी आत्ता इथे येता येता गाडीवर 4 वडापाव खाल्ले. काय बोलतेस? वाव, म्हणजे हिला वडापाव आवडतो. ये. स्ट्रेस मध्ये असताना किंवा इरिटेट झाल्यावर जास्त खाल्लंय का? मी एकदा एका गोष्टीमुळे खूप स्ट्रेस्ड होते, मी रडले वगैरे, आणि मग एक केक आला होता गिफ्ट म्हणून सेटवर, तर मी जवळपास पाऊण केक संपवला. ओ स्ट्रेस ईटर. सिद्धी, तू किती स्मार्ट झालीस ग. तुला दुसऱ्या मिनिटात कळलं तुला काय उत्तर म्हणजे द्यायचे. मी आहेच smart. नाही, हिला मी सांगायलाच नव्हतं हवे. स्मार्ट आहे. नाही, हिला मी सांगायलाच नव्हतं पाहिजे कशी उत्तरं द्यायची. थँक्यू बोल तू मला. अगं पण हे एकदम इझी आहे. है ना? म्हणजे खूपच easy आहे जे नाही यूज करता उत्तर द्यायची आणि तुला कळायला हवंय की माझं काय म्हणणं काय आहे. तर म्हणणं आहे, कळणार. कळतंय आणि ते मला. मी स्मार्ट आहे. पुढचा प्रश्न. उगाच भांडायला आवडतं का? माझं तशी भांडणं नाही होत. माझ्या झालं तर मारामाऱ्याच होतात. म्हणजे कोणाकोणाला मारलेस आतापर्यंत? मी असं आता तो खूपच वेगळा भाई होतीस section का आहे. college village मला मध्ये? खूप इच्छा होती बरं का, पण ठीक आहे आता जाऊ दे. तो एक वेगळा सेक्शन आहे. मारते म्हणजे तसं नाही ग. केलेत राडे मी बिडे? स्टेशनवर वगैरे असे जे छेडछाड करणारे असतात त्यांना देते ठेवून. पण ट्रेननी तू ट्रॅव्हल केलं म्हणालीस, लेडीज डब्यामध्ये कधी अशी भांडणं केली आहेत का सीटवरनं? एका बाईला मारलं होतं मी. पण ही खूप आधीची गोष्ट आहे, म्हणजे आता मी नाही सांगायला हवं ना खरं तर. नाही, पण ठीक आहे, जाऊ दे. सांगू शकतेस. हो, मी, आणि ती खूप जाड बाई होती, माझ्या तिप्पट होती ती, आणि ती उगाच मला अशी त्रास देईल. मग ती माझ्या अर्धी अंगावर येऊन बसली होती, कारण मी विंडो सीटला बसली होती, आणि तिने मला त्रास दिला. मग ती उभी जायला निघाली तर ती मुद्दाम पडलीच माझ्या अंगावर. तर मी तिला म्हटलं जरा सांभाळा स्वतःला. तर ती वाद घालायला लागली उगाच माझ्याशी, आणि तिने जरा अर्वाच्य भाषेत बोलली तर मला राग आला. मी दिली ठेवून तिच्या एक. म्हणजे ही जशी दिसते तसं जायला नको आपण ह्याच्यावर, है ना? तर म्हणजे हिला उगाच भांडायला आवडत नाही, तिला मारामारी करायला आवडते. म्हणजे ते कारणाशिवाय नाही करत मी, कारण असेल तरच करते. बरं, तर मग नेक्स्ट रोल तुला असं भाई बीचा मिळेल ही अपेक्षा, एखाद्याचे आवडेल टॉम यार, बॉय. खूप आवडेल मला करायला. जेव्हा तुला हिंदी मालिका मिळाली तेव्हा तुला खूप भारी वाटलं असेल ना? हो, डेफिनेटली. नाही, आपल्या हो मध्ये उत्तर द्यायचंच नाहीये तुला. अच्छा, तो प्रश्न चाललाय का अजूनही? तोच गेम चाललाय अजूनही. आय क्राईड जेव्हा मला कळलं की मी फायनल झाले, कारण की मला हिंदीसाठी मी ट्राय करत होते, नॉट ओनली हिंदी पण वेगवेगळ्या ठिकाणी. मग रिजेक्शन्स आणि त्या सगळ्यानंतर जेव्हा काहीतरी तुम्हाला मिळतं तेव्हा इमोशनल मोमेंट असते. तर मला खूप बरं वाटलं. जसं मी मगाशी पण म्हटलं, सोशल मीडियावर तुला चाहत्यांचं खूप प्रेम मिळतं, तर ते सगळं पाहून अशी एकदम मस्तवाली फिलिंग येत असेल ना? हो. परत हो, दोनदा झालं. जितके येणे ती विसरून जाते. की हा चाहत्यांचं खूप प्रेम मिळतं तर तुला मस्त वाटत मस्त एकदम भारी वाटत असेल. ओके, पुढचा प्रश्न. कधी कधी खूपच कंटाळा येतो का? आता म्हण हो नाही. सध्या मी झोपायला लागली फार, दुपारी वगैरे वेळ मिळतो तेव्हा. अच्छा. रात्री
म्हणजे ही कंटाळ्याचीच लक्षणं आहेत का? है ना? हा है ना? है ना शायद. शायद. वाव, पण सिद्धी तू दोनदा जरा असं झालं तुझं पुढे मागे, मी बट विसरले यार. अदर दॅन दॅट तू एकदम मस्त गेम खेळलीस आणि मजा आली मला Thank you. गेम खेळून. तर तुझ्यामुळे तू मला खूप छान समजावलंस ऍक्च्युली. है ना, तेच माझं चुकलं की मला हिला सुरुवातीला सांगायलाच नव्हतं पाहिजे की आपल्याला असं असं करायचं. त्याच्यामुळे तिने मी तुला ठरवलं credit दिलं तरी की तुला आता असं हिने म्हणलं की ठरवलं की सांगायला ओके नको. आता मी हिला असं बोलू का तसं पण बोलू मला का. प्रश्न कुठे माहित होते ना तुझे. पण तुला कळलं नव्हतं काय तुझं करायचं. म्हणणं थँक्यू यार, परत बोलवणार मी तुला, लवकरच भेटू आपण परत. ऍक्टिंग बघितली आम्ही, शायरी ऐकली आता तुझ्याकडनं. या व्यतिरिक्त सिद्धीला अजून काही गाणं बिणं म्हणता येतं का? नाही. इतकं हळू नाही बोलली म्हणजे हिला येत आहे. पण मला ना आवडतं पण मला येत नाही हे मला माहिती आहे. तुला आवडतं, तुझं आवडतं म्हणजे आवडणं आणि प्रत्यक्षात जमणं ह्यातून बाथरूम सिंगर तर असशील ना. हा हा. स्टार्ट. आवडतं काय गाणं. गाऊ असं नको ना यार बोलून टाकू एकदम. आता आवडतं गाणं. एवढं सगळं मी तुला स्क्रिप्टेड सांगितलं. तुम्हाला काही स्क्रिप्टेड नाही सांगितलंय प्लीज. म्हणजे असं बघणाऱ्यांना वाटेल की मला सगळंच हातात होतं की काय काय आहे काय काय. कॉपी दिली मी मला हिला. just इतकं सांगितलं की 2 गेम्स खेळणार आहोत आपण आणि एक गेम आहे की तुला त्यात Dialogue हो बोलायचं. नाही पण तेही म्हणायचं मी नाही सांगितलं आणि dialogue तुला वेगळे dialogue बोलायचे. जे माहित नव्हते यार मला काहीच माहित So, नव्हतं. yes. स्पॉन्टेनियस होतं. एखादं मस्त गाणं. तुम्ही जरा ते नीट करून द्या. मी गाणार आहे आता. सो प्रेझेंटिंग यू सिद्धी द सिंगर. नाही सिद्धी नॉन सिंगर. तेरे दर पर सनम चले आए हैं तू ना आया तो हम चले आए. मला कोणी गायला सांगितलं की मला गाता येत नाही. तसं असं मी होतं खूप जेव्हा आपण शहाणपणा करत सांगतो. असते. हा, पण कोणी सांगितल्यावर मला नाही जमत. तर ते असं झालेलं आहे. 2 वेळी गायला मी बर तेरेलिये, ठीक आहे. तेरेलिये, अरे तेरेलिये याने गालिया. थँक्यू. थँक्यू सो मच सिद्धी. पण तू इकडे आलीस पण तुला असंच नाही सोडणार. तर तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट आहे. आय लव्ह गिफ्ट. म्हणूनच सुहानाकडनं तुला हे गिफ्ट हॅम्पर. थँक्यू सो मच. तर ह्याच्यामध्ये खूप रेडी टू ईट आहे आणि तुला खायला आवडतं. आय लव्ह प्लस तू वर्कआउट सुद्धा करते. सो याच्यामध्ये चांगले चांगले छान छान प्रोडक्ट थँक्यू. आवडीने खा आणि मला नक्की कळव तुला कसे वाटले. नक्की. अँड वन्स अगेन थँक्यू सो मच. तू इकडे आलीस आणि इतक्या थँक्यू सकाळी आलीस थँक्यू. मला इथे आणि खूप मजा इतका आली. मस्त इंटरव्ह्यू दिलास. अगेन थँक्यू सो मच. सिद्धी बरोबरचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. नक्की. आणि सेलिब्रिटींबद्दलचे असेच धमाकेदार किस्से ऐकण्यासाठी तुम्ही फॉलो करत राहा राजश्री मराठी.